मानसी, काय झालं तुला अचानक असं? खरंच काहीच झालं नाहीये. काहीच नाही असं असूच शकत नाही मानसी. तू एका डॉक्टरशी बोलतेस हे विसरू नकोस. मला काल रात्री झोप नाही लागली, म्हणून जरा थकवा आला असेल, बाकी काही नाही. का नाही आली झोप? काही स्पेसिफिक कारण नाहीये. तू सांगत नाहीयेस मानसी, लपवतेस. नाही, खरंच. खोटं. खोटं का बोलेन मी तुमच्याशी? पण तू खरं सुद्धा सांगत नाहीयेस. ठीक आहे, खरं काय ते मला कळेलच, पण ते जर तू सांगितलं नाहीस ना तर मी काहीच बोलणार नाही. खरंच सांगावं असं काहीच नाहीये. उलट ना, मीच तुमच्यावर रागवलं पाहिजे. उगाच तुम्ही मला ड्रॉप करायला आलात. उगाच? हो. त्यामागे तुझी काळजी होती. घरी जा आणि आराम कर. मी परत सांगते विक्रांत, मला मानसी, तुला खरं सांगायचं नाहीये तर ठीक आहे, पण ऍटलिस्ट काहीच झालं नाहीये असं तरी नको म्हणूस. कारण खोटं बोलण्याची कला तुझ्याकडे नाहीये. आता मात्र हद्द झाली बरं का. ह्या मोनिकाचं सगळं अति होत चाललंय. हो ना, कितीही नाही बोलायचं ठरवलं तरी बोलायला भाग पाडलंच या मुली. खरं सांगू का, मला सुद्धा त्या मुलीनं बऱ्या घरच्या नाही वाटल्या. मी काय म्हणतो, मित्र कसे असावे या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न नाही का? छान, म्हणजे हे सगळं तुला मान्य आहे? नाही, मान्य नाहीये रे. एवढंच म्हणायचं की असे जर मित्र असतील आपल्याला किंवा मैत्रिणी असतील तर त्यांना घरी आणू नये, हा एक पर्याय आहे. मी तर म्हणेन अशा मुलींची मैत्रीच करू नये. सगळ्याच काय वाईट नव्हतं. हेच नकोय मला. या मुलींना ना कुठल्याही गोष्टीचं भान नसतं, आणि मोनिका आता मला त्यांच्यातलीच वाटू लागली. आणि काय रे मोहन, तुला काय गरज आहे कोण चांगली आणि कोण वाईट हे सांगायची? थांबा 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 थांबा, विषय सगळा भरकटतोय. ही मोनिकाची थेरं आपल्याला थांबवायला हवीत. कोणीतरी खडसावून सांगायला हवं तिला. मान्य ना, पण त्यासाठी एवढी बोंबाबोंब करू नको. नको म्हणजे? अरे आवाज वाढवल्याशिवाय कोणाला ऐकू येत नाही, आणि मी ऐकून घेणाऱ्यातला नाही. या मोनिकाच्या वागण्यावर मी बोलणार म्हणजे बोलणार. मग घरात महायुद्ध झालं तरी चालेल. बाकीच्या नंतर, आधी याला थांबवायला पाहिजे. नाही, हे सगळं थांबवण्याचा एक उपाय आहे माझ्याकडे. विक्रांत, नहीं यार, यहाँ पे तो नहीं दिख रहा है. ठीक से देखना यार, शायद मैं वहां पर भूल गई हूँ. अच्छा अच्छा, ठीक है देख रही हूँ मैं, रुक. क्या हुआ मिला? अरे ढूंढ रही हूँ, 1 मिनट ना. 1 मिनट. हाँ, लास्ट चांस. नहीं दिख रहा है. अच्छा मेरे को पता, तूने कहीं गाड़ी में तो नहीं छोड़ा? नो यार, यू नो इट्स वेरी एक्सपेंसिव, 15,000 bucks. अरे मैंने देख तो लिया है अब सब जगह, कहाँ रह गया होगा. अच्छा ठीक है, तू पैनिक मत हो. मैं काम करती हूँ, मैं पूरे घर में ढूंढ लेती हूँ. अगर तेरा गॉगल घर में रहा तो मैं तेरे को फोन करके बोलती हूँ, तू आके पिकअप कर लेना. ओके? ए हेलो, मैं खुद नहीं आऊंगी. हाँ, मैं अपने ड्राइवर को भेज दूंगी और उसके हाथ में दे देना. ओके फाइन, मिल जाएगा तो बोल दूंगी. चल बाय, ढूंढती हूँ मैं. ठेवला असेल हिने गॉगल. बघून येते घरात आता. दे ना मला तुझं गॉगल, दे ना. आर्यन दे ना. आर्यन दे ना. दे दे, मला तो गॉगल दे.
चाललंय तुमचं किती मस्त. अरे तोडलात ना गॉगल? गॉगल ही वस्तू आहे खेळण्याची. खाली उतरा आधी तुम्ही दोघंही. नको त्या गोष्टी बरोबर का खेळता? मोनिका काय झालं? ह्यांनाच विचारा काय झालंय ते. काय झालं? आर्यन, अथर्व, मी काय विचारते, काय झालं? तो गॉगल मला तिकडे मिळाला. कशाला हात लावला गॉगलला? हा, काय विचारते मी? किती वेळा सांगितलंय दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावायचा नाही म्हणून? तुम्हाला माहितीये तो गॉगल कितीचा होता? 15,000चा होता. आणि तो तोडलात ना तुम्ही? आर्यन आणि अथर्व, तिकडे जायचं कोपऱ्यात आणि अंगठे धरून उभं राहायचं. चला. काय म्हणते मी, ऐकू येत नाही का दोघांना? तिकडे जा आणि पायाचे अंगठे धरून उभे राहा. चला निघा. अगं, अरे कशाला हात लावलात? हे पहा, पुन्हा असं करायचं नाही हं. आणि तू मोठा आहेस ना रे, तू दादा आहेस ना त्याचा, मग तुला कळलं नाही? पुन्हा नाही हं असं करायचं, समजलं का? आई, तुम्ही एवढ्या प्रेमाने काय समजवताय त्यांना? चूक झाली त्यांची. गॉगल तुटला असता म्हणजे? तुटलाय का गॉगल? नाही. नाही म्हणजे काका, तुटला नाहीये गॉगल, पण तुटला असता तर. अहो काय 15,000चा होता ना गॉगल, आणि माझ्या मैत्रिणीचा होता म्हणून मी ओरडले. तुटला नाहीये ना, मग झालं. चूक झाली त्यांच्या हातून, पण पुढच्या वेळेला जरा नीट ठेव. या मुलांच्या हाताला लागेल असं पुन्हा ठेवू नको. आणि तुम्ही रे, सॉरी म्हणा तरी. सॉरी वहिनी. म्हणा पुन्हा असं करणार नाही. पुन्हा असं करणार नाही. इट्स ओके. ठीक आहे, जा आता खेळायला. बाबा तुम्हाला नवीन गॉगल आणून देते. हा, पळा. चल. हेलो, हाँ सुन, तेरा गॉगल मिल गया है मेरे को. वो एक्चुअली बच्चे खेल रहे थे गॉगल के साथ, लेकिन इट्स सेफ, डोंट वरी. तू एक काम कर, हाँ हाँ, जब भी तो फ्री हो गया आके लेके जा. तू केव्हा आलास? मगाशीच. आता माईची वाट बघतोय. काय झालं? आग लागली का? आग लागली नाही, पण लागेल. मोनिकाच्या रूम मधनं सिगरेटचा वास येत होता. मानसी आमच्याकडे रिसर्च करते, आणि एवढंच नाही तर तिच्याशिवाय काही पेशंट्स औषध सुद्धा घेत नाहीत. बाकी ते कोणाबरोबर सुदबीत तसं काही नाहीये. आम्हाला कळायचं ते कळलंय.